नमस्कार. भारताचा स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अशी काही नावं आहेत जी ऐकल्यावर अंगावर अक्षरशः काटा येतो. त्यातलंच एक नाव म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. आज आपण त्यांच्या या सशस्त्र संघर्षाची आणि त्यांच्या त्या अदम्य इच्छाशक्तीची गोष्ट जाणून घेणार आहोत. बघा, त्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दोन प्रमुख विचारप्रवाह होते. म्हणजे हे फक्त दोन रस्ते नव्हते तर ही होती दोन वेगळी तत्वज्ञानं, दोन पूर्णपणे भिन्न दृष्टिकोन. एक मार्ग तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, महात्मा गांधीजींनी दाखवलेला अहिंसेचा, शांततेच्या चळवळीचा, ज्यामध्ये सत्याग्रहासारख्या मार्गांनी ब्रिटिश सरकारवर दबाव आणला जात होता. आणि मग होता दुसरा मार्ग, थेट संघर्षाचा, सशस्त्र क्रांतीचा. ह्या मार्गावरच्या लोकांचा विश्वास होता की स्वातंत्र्य हे मागून मिळत नाही, ते लढून हिसकावून घ्यावं लागतं. आणि याच मार्गाचे सर्वात मोठे समर्थक होते सुभाषचंद्र बोस. चला तर मग जरा खोलवर जाऊया आणि बघूया कसा झाला या महान क्रांतिकारकाचा उदय. सुभाषचंद्र बोस यांची ही गोष्ट फक्त धाडसाची नाहीये, तर प्रचंड मोठ्या त्यागाची सुद्धा आहे. विचार करा, त्या काळातली सगळ्यात प्रतिष्ठेची परीक्षा, भारतीय सिव्हिल सर्व्हिस म्हणजेच ICS, या परीक्षेत सुभाषचंद्र बोस यांनी 4था क्रमांक मिळवला होता. म्हणजे काय, तर ब्रिटिश राजवटीतली सर्वोच्च पदावरची नोकरी त्यांच्या हातात होती. मग साहजिकच प्रश्न पडतो की अरे, इतकी मोठी संधी, ऐशोआरामाचं आयुष्य, अधिकार सगळं समोर असताना त्यांनी ती नोकरी का नाकारली? ह्याचं कारण सोपं होतं. त्यांचं ध्येय नोकरी करणं नव्हतं, तर ज्यांच्या हाताखाली नोकरी करायची होती त्याच इंग्रजांना देशातून बाहेर काढणं हे होतं. आणि हाच जो त्यांचा क्रांतिकारक स्वभाव होता तोच पुढे काँग्रेसमधल्या त्यांच्या प्रवासात संघर्षाचं कारण ठरलं. इथे त्यांच्या विचारांची थेट टक्कर झाली ती महात्मा गांधीजींच्या विचारांशी. इथे आपल्याला या दोन महान नेत्यांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतो. एकीकडे गांधीजी, ज्यांचं धोरण होतं मवाळ, म्हणजे ब्रिटिशांशी वाटाघाटी करून स्वातंत्र्य मिळवण्याचं, तर दुसरीकडे होते बोस, एकदम जहाल. त्यांना हवं होतं पूर्ण स्वातंत्र्य आणि त्यासाठी ते कुठल्याही टोकाला जायला तयार होते. गांधीजींना परदेशी मदत घेणं मान्य नव्हतं, पण बोस यांचं गणित स्पष्ट होतं, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. त्यामुळे ब्रिटनच्या शत्रूंची मदत घ्यायलाच हवी असं त्यांचं मत होतं. आता साहजिकच या वैचारिक मतभेदांमुळे काय झालं तर 1939 साली गांधीजींचा विरोध असूनही बोस काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जिंकले. पण तरीही त्यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर त्यांनी ठरवलं आता आपला मार्ग वेगळा. त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून फॉरवर्ड ब्लॉक या आपल्या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली, जेणेकरून लढा अजून तीव्र करता येईल. यानंतर त्यांच्या आयुष्यात एक असं नाट्यमय पर्व सुरू झालं जे एखाद्या सिनेमाच्या कथेसारखं आहे. इंग्रजांनी त्यांना रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण नेताजींना थांबवणं जवळजवळ अशक्य होतं. झालं असं की दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि ब्रिटिशांनी भारताला त्यात ओढलं. सुभाषबाबूंनी याला कडाडून विरोध केला आणि याचाच परिणाम म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना तात्काळ अटक केली. आता इंग्रजांना वाटलं की यांना घरातच डांबून ठेवलं की झालं काम, यांचा लोकांवरचा प्रभाव कमी होईल, म्हणून त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदीत ठेवलं. पण ते नेताजी होते, त्यांना कोण रोखणार? त्यांनी वेषांतर केलं आणि अत्यंत धाडसीपणे त्या नजरकैदेतून निसटले. इतकंच नाही तर अफगाणिस्तान मार्गे ते थेट जर्मनीला पोचले. त्यांचं ध्येय एकच होतं, भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटनच्या शत्रूंची मदत मिळवणं. जर्मनी आणि मग तिथून जपानला पोचल्यावर नेताजींनी त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या स्वप्नाला आकार द्यायला सुरुवात केली. आणि ते स्वप्न होतं भारताच्या स्वतःच्या स्वतंत्र सेनेचं, म्हणजेच आझाद हिंद सेना. अर्थात याची पायाभरणी आधीच सुरू झाली होती. रासबिहारी बोस यांनी जपानमध्ये इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली होती आणि जपानच्या मदतीने भारतीय युद्धकैद्यांना एकत्र करून इंडियन नॅशनल आर्मीची पहिली तुकडी उभी केली होती. नंतर याच सेनेचं नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांच्याकडे सोपवण्यात आलं. आणि मग नेतृत्व हाती घेताच नेताजींनी एक अशी गर्जना केली जी इतिहासात कायमची कोरली गेली, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा. या एका वाक्याने लोकांच्या मनात स्वातंत्र्याची अशी काही आग पेटवली की ती विझवणं कुणालाच शक्य नव्हतं. आणि ही काही लहानसहान सेना नव्हती, जवळपास 40,000 सैनिक होते यात.
त्यांची घोषणा होती, चलो दिल्ली. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे या सेनेत स्त्रियांची एक स्वतंत्र तुकडी होती, झाशीची राणी रेजिमेंट, जिचं नेतृत्व करत होत्या कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन. विचार करा, त्या काळात हे किती मोठं आणि पुरोगामी पाऊल होतं. आता सगळी तयारी झाली होती. वेळ होती प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची. आझाद हिंद सेनेने भारताच्या सीमेवर धडक दिली आणि इतिहासाच्या एका निर्णायक पर्वाला सुरुवात झाली. 1944 साल उजाडलं. आझाद हिंद सेनेने बर्माच्या सीमेवरून भारतावर हल्ला केला. इंग्रज सैनिक आणि INAच्या सैनिकांमध्ये एक भयंकर लढाई झाली. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. 1945 मध्ये एका विमान अपघातात नेताजींचं निधन झालं आणि सेनेचं मनोधैर्य खचलं. याचाच फायदा घेऊन ब्रिटिश सैन्याने रंगूनवर पुन्हा ताबा मिळवला आणि आझाद हिंद सेनेच्या अनेक सैनिकांना अटक केली. आणि इथे कथा एक खूप इंटरेस्टिंग वळण घेते. युद्ध संपल्यावर जेव्हा इंग्रजांनी आझाद हिंद सेनेच्या सैनिकांवर देशद्रोहाचे खटले चालवले, तेव्हा ज्या काँग्रेस नेत्यांचे आणि गांधीजींचे नेताजींशी तीव्र मतभेद होते, तेच त्यांच्या सैनिकांच्या सुटकेसाठी पुढे आले. कारण एक गोष्ट सगळ्यांनाच कळून चुकली होती. मार्ग भलेही वेगळा असेल, पण या सगळ्या सैनिकांचा उद्देश एकच होता, देशाचं स्वातंत्र्य. आणि मग शेवटी हा एक प्रश्न उरतोच की नेताजींच्या या सशस्त्र लढ्यामुळं ब्रिटिश सरकारवर जो दबाव निर्माण झाला तो नसता तर? जर हा सशस्त्र संघर्षाचा मार्गच नसता, तर भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास आज जसा आहे तसाच असता की काही वेगळा असता? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?